पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेबाबत महाराष्ट्रातील 93 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहोत, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे अद्यापही जमा झालेले नाहीत। परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये हप्ता हा जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे ठोस निर्णय घेत सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। आता काळजी किंवा चिंता करू नये, डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी म्हणजेच की 12 वाजेपर्यंत पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप या ठिकाणी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ म्हणजेच की हा निधी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, निवडणूक जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की 20 जिल्ह्यांची यादी ही पहिल्या टप्प्यासाठी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यासाठी शेतकरी बांधवांनो म्हणजेच की आजपासूनच ह्या हप्त्याला वितरित होत असून आता पहिल्या टप्प्यामध्ये या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मोबाईलकडे लक्ष ठेवा, जर का या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत कधीही मध्यरात्री मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लास्ट पर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती नेमकी केव्हापर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत हप्ता जमा होणार आहे, त्यासोबत या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत का हे देखील तुम्हाला पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे हे देखील तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेली या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत नेमकी कोणते 20 जिल्हे आलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता पाहायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव कामे अपूर्ण ठेवतील, त्यांच्या जिल्ह्याचं नाव जरी यादीमध्ये आलं आणि त्यांचे कामं पूर्ण नसतील तर शेतकरी बांधवांनो, अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की
कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत आणि त्यानंतर लगेच हे देखील जाणून घेऊया की 1 ते 2 मिनिटांमध्येच पुढे हे जाणून घेऊया की कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज सकाळी 10 ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। आता हेच तुम्हाला सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। नक्कीच मोबाईल हातामध्ये धरून आता सविस्तरपणे माहिती समजून घ्या। तुमचं या तिन्हीमधील एक जरी काम अपूर्ण असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम म्हणजेच की काम सांगण्या अगोदर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील माहित पाहिजे, जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल आम्ही लाभार्थी कसं, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, म्हणजेच की 23वा 22वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा झालेला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्ही लाभार्थी पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती हप्त्यांचा लाभ मिळणार आहे। तर आता पहा सरकारने सांगितलेली कामे सांगतो, त्यानंतर लगेच कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर सरकारने पहिलं काम सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं जर का पूर्ण असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे आणि जर का अपूर्ण असेल तर हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। तर पहिलं काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ही केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधव ही केवायसी पूर्ण नसेल अशा शेतकरी बांधवांनी ही केवायसी तात्काळ करून घ्यायची आहे। त्यानंतर नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होतात, अन्यथा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी म्हणजेच की बँक पासबुकशी लिंक करताना तुमच्या आधार नंबर म्हणजेच की आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून ठेवायचा आहे। तर हे सुद्धा काम तुम्हाला करून घ्यायचं आहे। जर केलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड अद्याप देखील नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे बनवून घ्यायचं आहे। तर आज शेतकरी बांधवांनो हे कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या नेमकी 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। आता एक एक करून मी सर्व जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जालना। जालनामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जालना, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुण्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर गडचिरोली गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली असून सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। गडचिरोली गोंदियामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोलीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर पालघर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, वाशिम, यवतमाळ,
सिंधुदुर्ग ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड, छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।